नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे लेक लाडकी या योजनेच्या अंतर्गत. तुमच्या मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की लेक लाडकी योजनेसंदर्भात माहिती द्या म्हणून. आता या संदर्भामध्ये ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे बरं का, पण तरी सुद्धा कमेंट केल्या होत्या की ताई आम्हाला लेक लाडकी योजनेसंदर्भात माहिती द्या. तर त्याच योजनेसंदर्भात मी आज माहिती देणार आहे. तर लेक लाडकी योजना जी आहे ती आपल्या मुलींना सक्षम करण्यासाठी मुलींना 1,01,000 रुपये मिळणार आहेत आपल्या लेक लाडकी या योजनेच्या अंतर्गत. आता ते कसे मिळणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत, मुलीचं वय किती असणार आहे, ही सगळी माहिती देणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म कुठे भरायचा आहे, ही प्रक्रिया कुठून होणार आहे, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने सर्व काही तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात अगोदर एक जाणून घेऊया, ही जी योजना आहे ती आपल्या राज्य सरकारच्या अंतर्गत आपल्या मुलींसाठी लागू करण्यात आलेली आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये, मुलगी पहिलीला गेल्यानंतर 6,000 रुपये, मुलगी 6वीला गेल्यानंतर 7,000 रुपये, मुलगी 11वीला गेल्यानंतर 8,000 रुपये असं तुमच्या मुलीच्या खात्यामध्ये सरकारकडून हे पैसे जमा होणार आहेत. आणि त्यानंतर एक रकमी जी रक्कम आहे ती आहे 75,000 रुपये. तुमची मुलगी 18 वर्षाची झाली की त्या मुलीच्या खात्यामध्ये 75,000 रुपये जमा होणार आहेत. आलं का लक्षात? अशा प्रकारे 1,01,000 रुपये तुमच्या मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहेत. ह्याची पात्रता काय आहे ते मी सांगणार आहे. ह्याची पात्रता आहे, मुलगी 1 एप्रिल 2000 किंवा त्यानंतर जन्मलेली असणं आवश्यक आहे. जर तुमची मुलगी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मली असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. साधारण 1 एप्रिल 2023, एक तर 1 एप्रिल 2023 किंवा मग त्याच्या पुढे जेवढ्याही मुली जन्मल्या असतील त्या मुलींसाठी हा जो आहे तो लाभ मिळणार आहे. आता सांगितल्याप्रमाणे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड याच मुली ज्या आहेत त्या योजनेच्या पात्र असणार आहेत. जे पालकांचं जे उत्पन्न आहे ते तुम्हाला 1 लाखाच्या आत पाहिजे, हे सुद्धा लक्षात घ्या बरं का. इथं उत्पन्नाची सुद्धा अट आहे. तर 1 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न पाहिजे. एका कुटुंबात 1 किंवा 2 मुली या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतात. म्हणजे समजा आता तुमची मुलगी जी आहे ते 1 एप्रिल 2023 ला जन्मली, तुम्ही त्या मुलीसाठी लाभ घेतला योजनेचा. आता तुमची मुलगी जर त्याच्या पुढे जन्मली असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकता. ह्याच्यामध्ये अट काय आहे माहितीये का? तुम्हाला कुटुंब नियोजनाचा जो काही दाखला, जो काही सर्टिफिकेट असेल तुमच्या हॉस्पिटलमधून दिलेलं कुटुंब नियोजनाचं, ते तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे दुसऱ्या मुलीला जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर. ही सगळ्यात महत्वाची माहिती आहे. त्यानंतर ती मुलगी जी आहे किंवा तिचं कुटुंब जे आहे भारतातलं असलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये रहिवाशी असलं पाहिजे. म्हणजेच काय, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी असणं हे खूप महत्वाचा विषय आहे. तुम्ही जर भारतामधले किंवा महाराष्ट्राचे रहिवाशी नसाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, हे पण लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या जेवढ्याही मुली आमच्या अशा रहिवाशी असतील त्यांच्यासाठी ही योजना आहे. 1 एप्रिल 2023 ला जर तुमची मुलगी जन्मलेली असेल तर आता हा जो लाभ आहे, ह्या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कागदपत्र काय लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याच्यामध्ये कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत बघा. मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे, मुलीचं आधार कार्ड आवश्यक आहे, पालकाचे आधार कार्ड आवश्यक आहे, बँकेच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स आवश्यक आहे, त्याचबरोबर राशन कार्ड पिवळे किंवा केशरी आवश्यक आहे. एवढे कागदपत्र लागणार आहेत. आता तुम्ही म्हणाल ताई आता कागदपत्र तर तुम्ही सांगितले, मग आता आम्ही फॉर्म कुठं भरायचा? तर हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी ताईंकडे जाऊन भरायचा आहे. या योजनेच्या अंतर्गत सर्व कामकाज हे आपल्या अंगणवाडी ताईंकडे दिलेलं आहे. तुमच्या विभागातल्या अंगणवाडी ताईंकडे जा. तुमची जर मुलगी 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेली असेल तर तुम्ही हा लाभ घेऊ शकता. जे मी कागदपत्र सांगितले ते कागदपत्र घेऊन अंगणवाडी ताईंकडे जा, त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्या. मग नंतर तुम्हाला त्या पण माहिती सांगतील किंवा कोण लाभ घेऊ शकतं ते सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल ताई आता आमची सगळं प्रोसेस झाली, आमचे पैसे वगैरे सगळे झाले, आमची मुलगी 18 वर्षाची झाली, तर मग आम्हाला हे पैसे कसं मिळणार आहेत? तर हे पैसे तुमच्या मुलीला मिळणार आहे जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईल. आता त्याच्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागतील जेव्हा ते पैसे काढून घ्यायचे असतील? तर तुमच्या मुलीच्या वयाचा दाखला लागेल, तिचं बोनाफाईट लागेल,
शाळा सोडलेला दाखला लागेल, तुमचं लाईट बिल लागेल, आलं का, हे सगळे कागदपत्र लागतील जेव्हा तुमची मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा, आणि तेव्हा ते पैसे तुमच्या मुलीला मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. तर खूप महत्त्वाची योजना आहे ही. आता ह्याच्यामध्ये तुमच्या मला बऱ्याच कमेंट होत्या की ताई आम्हाला लेक लाडकी योजनेची माहिती द्या, लेक लाडकी योजनेची माहिती द्या. तर आज तुम्हाला लेक लाडकी योजनेची माहिती दिलेली आहे. ह्याच्यामध्ये कुठेही डाऊट असेल, माझ्या या बोलण्यातनं काही समजलं नसेल, कारण बरेच दिवस झाला या विषयावर मी बोलले नाही, त्यामुळे थोडंसं मी माहिती जी आहे ती लिहून घेतली होती आणि मी थोडंसं पाहून तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. पण याबद्दल सगळी माहिती आहे मला. थोडक्यात जर तुम्हाला काही समजलं नसेल, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला अजून माहिती हवी असेल, तर मला नक्की कमेंट करा. तसं तर मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे, पण अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ शेअर करते आणि या व्हिडिओला इतर महिलांना जरूर शेअर करा. तुमची जरी मुलगी 1 एप्रिलला जन्मलेली नसेल, अगोदर जन्मलेली असेल, तुम्हाला योजनेचा फायदा होत नसेल, तर इतर महिलांपर्यंत जरूर शेअर करा. आपल्या या व्हिडिओच्या अंतर्गत कोणाला का होईना काही ना काही फायदा नक्की मिळेल. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.